आमच्या शहरातील ज्या प्रमुख समस्या आहे की शहरामध्ये हॉस्पिटलच्या इमारती बनल्या आहेत, परंतु अजून हॉस्पिटलचं रुग्णालयाचं उद्घाटन झालेलं नाही। कित्येक वर्ष ते रेंगाळत पडले आणि आता महानगरपालिका सांगते ते हॉस्पिटल करू शकत नाही। त्याचबरोबर शहराला एक चांगलं नाट्यगृह या शहरामध्ये नाही। ठाणे महानगरपालिकेत नाट्यगृह मिळतात, आपल्याला 2-3 नाट्यगृह आहेत, परंतु मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात नाट्यगृह नाही। परिवहन समस्येचा मोठा विषय आहे, पाण्याचा विषय आहे, शहरात वाढत जाणारी अनधिकृत बांधकाम असू देत, BSUP अंतर्गत जे झोपडपट्टी पुनर्विकास योजना आहे ती देखील त्याचं देखील काम ठप्प पडलेलं आहे। अशा अनेक नागरिक समस्या आहेत, त्यांना वाचा फोडण्यासाठी माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली सुधाकर भाई वामन चव्हाण हे प्रबळ दावेदार म्हणून या शहरामध्ये एक लोक त्यांच्याकडे आशेने पाहत आहेत। निश्चितपणे त्यांच्या नेतृत्वाखाली एक सक्षम आमदार म्हणून या शहराला मिळेल हीच येथील शहरातील नागरिकांना आम्ही आवाहन करत आहोत की एकदा फक्त सुधाकर भाई वामन चव्हाण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मत द्या। निश्चितपणे मीरा भाईंदरचं नवनिर्माण होईल, यात काही शंका नाही। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं।